माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे सगळीजण वाट बघत असतात, कारण अजूनही आता ईश्वरी अर्णव आलेले नसतात आणि त्यामुळेच ना असं वाटत असतं की ईश्वरी अर्णव कधी येतील, काय होईल, या सगळ्याचा विचार ना इकडे सगळीजण करत असतात. पण आता इकडे वेळ कमी उरलेली असते आणि अजूनही आली का नाहीत हा मोठा प्रश्न ना पडलेला असतो. तेच इकडे अर्णव ईश्वरी यांना कळतं की खूप जास्त उशीर झाला आहे, त्यामुळे ते पळत पळतच आता त्या ठिकाणी येत असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र तिथे चर्चा सुरू असते, कारण अजूनही जर हे पोचले नाही आहेत तर मग पुढे यांचं काय करायचं. कारण आपण एक ठराविक वेळ देतो आणि अजूनही जर ही लोकं पोचलेली नसतील तर मग काय करायचं. मग तेव्हाच जर ह्या लोकांना यायला उशीर होत असेल तर मला असं वाटतंय की आपल्याला त्यांना डिस्क्वालिफाईड करावं लागेल, असं देखील देवसरे आता म्हणत असतात. तेच आता अर्णव ईश्वरी त्यांना कळत असतं की टाईम हा भरत आलेला आहे, संपत आलेला आहे आणि यासाठी कोणताही विचार न करता जे आहेत ना ते पटकीने तिकडनं निघतात, कारण त्यांना आता धावतच जावं लागणार असतं. इकडे आता देवसरे जो आहे तो आता नम्रताने आकाशला विचारत असतो की काय झालं, तुमचा भाऊ कुठे गेलाय, अजूनही तुमचा भाऊ आला कसा नाही. त्याच वेळेला आता आकाशला तर माहिती असतं की ही लोकं जेव्हा निघाली तेव्हाच तर अर्णव आणि ईश्वरी निघाले, मग अजून कुठे राहिले. अंजली ही मामाला तेच बोलत असते की ही लोकं राहिलीत कुठे, केव्हाचे निघालेत, पण अजूनही ही लोकं कसे काय येऊन पोचले नाही आहेत, हाच मेन मुद्दा असतो. आणि म्हणूनच मग आता याबद्दल बोललं जात असतं. तेव्हाच इथे चर्चा रंगलेली असते की आता आपण 10 सेकंद थांबायचं. 10 सेकंद थांबूनही जर ही लोकं येत नसतील ना तर आपल्याला आता काही झालं तरीसुद्धा स्पर्धा चालू करावी लागणार आहे. तेच आता इथे वेळ आता मोजली जात असते, म्हणजेच 10, 9, 8, 7 या पद्धतीने एक एक करून जी आहे ती वेळ मोजली जात असते. तेव्हाच ना राकेशही तिथेच मास्क वगैरे लावून आलेला असतो. तर इकडे सौदामिनी त्यासोबत वल्लरी खूप जास्त खुश असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की ही लोकं अजूनही इथे पोचलेली नाही आहेत, याचा अर्थ आता काही खरं नाही, म्हणजेच ना आपल्याला जे हवं आहे ते सगळं काही साध्य होणार आहे असंही आता वाटत असतं. मग आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कळत असल्यामुळेच ना अर्णव ईश्वरी धावत धावतच या स्पर्धेसाठी आता पोचलायला जात असतात. तेच इकडे सगळ्यांचंच लक्ष असतं की अजून अर्णव ईश्वरी का आले नाहीत. प्रत्येकजण म्हणजे जे अर्णव ईश्वरीचे फॅन फॉलोवर असतात ना तर ते तर आता देवाकडे प्रार्थना करत असतात, कारण त्यांनाही तेच वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर जो आहे अर्णव ईश्वरी यायला हवे, नाही आले तर त्या स्पर्धेतून बाद होतील. वल्लरी मात्र खूप जास्त खुश असते. वल्लरी विचार करते की चला सुंटी वाचून खोकला गेला, ती खूपच जास्त आनंदी झालेली असते. तेच इकडे नम्रता सौदामिनी यासुद्धा खुश झालेले असतात, कारण त्यांनाही ईश्वरी अर्णवची अडचण होती. मग आता इकडे सगळेच जण हा विचार करत असतात की अर्णव आणि ईश्वरी अजून कसे काही पोचले नाही. मग तेवढ्यातच ना इकडे आता अनाऊन्समेंट होत असते, कारण टाईम हा व्यवस्थित संपत आलेला असतो. बराच वेळ वाट बघितलेली असते आणि अजून वेळ वाट बघणं हे शक्य नसतं. त्यामुळेच 10, 9, 8, 7, 6, 5, 4 असे आता ही अँकर बोलत असते. ही आता उलटे अंक जसे मोजायला सुरुवात करते ना तसं सगळ्यांचंच लक्ष असतं की खरंच अर्णव ईश्वरी येत आहेत की नाही. जर ते नाही आले तर ह्या स्पर्धेतून बाद होऊ शकतात, याही गोष्टी बरोबर माहिती होत्या. पण तेच आता दारावर अर्णव ईश्वरी येऊन पोचलेले होते. अर्णव ईश्वरीला बघून वल्लरी नम्रताच्या तोंडावर 12 वाजलेले होते. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की हे सगळं काही असं घडेल, पण फायनली या सगळ्या काही गोष्टी कळल्यानंतर मात्र आता त्यांना धक्का बसतो. इथे आता अँकरही सांगत असतात की चला फायनली अर्णव ईश्वरी येऊन पोचलेले आहेत, म्हणजे आता ते ह्या स्पर्धेतून बाद होणार नाहीत. तुमची प्रत्येकजण
फॅन फॉलोवर वाट बघत होते. पण बरं झालं तुम्ही ऐन वक्ताला तरी आलात. मग आता अर्णवला ईश्वरीला स्टेजवर येण्यासाठी सांगितलं जातं. अर्णव आणि ईश्वरीला स्टेजवर जेव्हा बोलवलं जात असतं ना, तेव्हा आता अर्णव ईश्वरी जोडीने स्टेजवर जात असतात. तेच अंजलीचा जीवही भांड्यात पडतो, कारण उशीर खूप जास्त झालेला होता आणि जर आता या वेळेत पोचले नसते नाही लोक, तर या स्पर्धेतून हे सुद्धा बाद होते. त्यामुळे आता वेळेत पोचल्यामुळे मामा, अंजली, आजी हे खूप जास्त खुश असतात, कारण त्यांच्यासाठी ही स्पर्धा खूपच जास्त इम्पॉर्टंट असते. आणि या स्पर्धेत जर ही लोकं आली नसती तर तो विचार करूनच ना आता त्रास होत होता. पण आता ऐन वक्ताला जेव्हा ती आलेली होती ना, तेव्हा मात्र आता इथे अनाऊन्समेंट केली जाते की आता ही लोकं आलेली आहेत. तर मी असं म्हणते की देवसरे, तुम्ही ह्यांना बुके देऊन ह्यांचं स्वागत करा, कारण आजची आपली फेरी जी आहे ती शेवटची आहे, पण ती 2 टप्प्यांमध्ये खेळली जाणार आहे असं देखील सांगितलं जातं. अर्णव ईश्वरी जेव्हा येतात तेव्हा मात्र आता वल्लरी डोक्याला हात लावते, कारण वल्लरीला वाटत होतं की ही लोकं काही येऊन पोचणार नाहीत, परंतु अर्णव ईश्वरी बरोबर वेळेत तिथे आलेली होती. आता इकडे अर्णव ईश्वरीला सुद्धा बुके वगैरे दिला जातो आणि तेव्हाच बोललं जातं की अर्णव ईश्वरीचे इथे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येकाने अर्णव ईश्वरीसाठी या सगळ्या प्रयत्न केलेले होते, देवाकडे प्रार्थना केलेली होती आणि तीच प्रार्थना आता सफल झालेली होती. आता पूर्णपणे अनाऊन्समेंट होत असते की आता आपण थोड्याच वेळात या सगळ्याबद्दल सांगणार आहोत. मग आता नेमकं काय बोलायचं आहे हेच विचारलं जातं. मग तिथे आता अनाऊन्समेंट होत असते. ही फेरी 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे आणि ती कशी आणि कशामुळे त्याबद्दलसुद्धा आता बोललं जात असतं. मग आता ही जर स्पर्धा 2 टप्प्यामध्ये पार पडली जाणार आहे, त्यामध्ये त्यांनी एक सांगितलेलं असतं की तुम्हाला आर्ट करून दाखवायचं आहे आणि त्यासोबत परफॉर्मन्ससुद्धा, म्हणजे ज्यामध्ये सिंगिंग येईल, डान्सिंग येईल किंवा तुम्हाला तुमची कला सादर करायची आहे असं देखील आता अनाऊन्समेंट करून सांगितलं जातं. आता जेव्हा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला जातो ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं टाळ्या वाजवतात आणि तेव्हाच या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी अशी असते ना, ती म्हणजे या सगळ्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील ना, ते अगदी शेवटच्या टप्प्यात कळतील. तुम्हाला सुरुवातीला काहीसुद्धा कळणार नाही आहे, सगळं काही गुलदस्त्यात ठेवलं जाणार आहे हेही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच जे काही फॅन फॉलोअर्स असतील ते सुद्धा यावेळेला तुमच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवू देणार आहेत. म्हणजेच तुम्हालासुद्धा आता तुमची संधी मिळणार आहे. तुम्हाला कोणत्या स्पर्धकाला जिंकवायचं आहे, त्या स्पर्धकाला तुम्हाला वोट द्यायचा आहे. ज्याला जास्त वोट तोच ही स्पर्धा जिंकेल असंही आता सांगितलं जातं. तसं म्हणायला गेलं तर अर्णव ईश्वरीचे जे फॅन फॉलोअर्स होते ते खूप जास्त होते आणि तेच फॅन फॉलोअर्स आता अर्णव ईश्वरीला उपयोगी पडणार होते. आता इथे अनाऊन्समेंट होत असताना जिजा जी आहे म्हणजे अँकर, तीसुद्धा हे सांगत असते की बघा, आता तुम्हाला या स्पर्धेसाठी 1 तास देण्यात येणार आहे आणि 1 तासामध्ये तुम्हाला हा टास्क पूर्ण करायचा आहे आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतील तेव्हाच तुम्हाला या सगळ्या गोष्टीनंतर एक एंड मिळेल आणि तेव्हाच या पूर्ण स्पर्धेचा निकाल जाहीर होईल, कारण तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मार्क्स जे आहेत ते मिळणार नाही आहेत हेही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितल्या जातात, तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार ना इथे असणारे सगळेजणं करत असतात, कारण प्रत्येकाला तेच असतं की नेमकं काय काय आहे ते चालू. तेच आता दुसरीकडे अर्णव ईश्वरीसुद्धा पूर्ण तयारीत असतात, कारण त्यांच्यासाठी सुद्धा ही स्पर्धा जी आहे ती खूपच जास्त इम्पॉर्टंट होती आणि ती आता स्पर्धा त्यांना काही झालं तरीसुद्धा जिंकून दाखवायची होती. आता स्पर्धा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची जागा घ्या आणि तयारीला लागा असं देखील अनाऊन्समेंट होऊन सांगितलं जातं. तेव्हाच मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात, तेव्हा सगळ्यांचंच लक्ष असतं की काय काय स्पर्धेच्या अटी आहेत, काय काय सांगितलेलं आहे त्याबाबत. आणि मग आता सगळीजणं ह्या सगळ्याचा विचार करतात आणि मग म्हणतात की चला, आता आपल्याला थोडाही वेळ वाया घालवून चालणार नाही आहे, आपण या सगळ्यामध्ये कामाला लागूया. प्रत्येक टीमला आता हे सगळं काही समजावून उमजून सांगितलं जातं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजून उमजून सांगितल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन इकडे आता अर्णव ईश्वरी देखील पूर्णपणे तयारीत असतात, कारण जराही वेळ जो आहे तो आता वाया घालवायचा नसतो आणि यासाठी त्यांचे आता प्रयत्न सुरू असतात. स्पर्धकांची आता नावं घेतली जातात आणि प्रत्येक स्पर्धकाचं जेव्हा नाव घेतलं जातं ना, तेव्हा एकच सांगितलं जातं की आता
तुम्हाला जे आहे ते एक एक करून बोलवण्यात येईल आणि प्रत्येकाने आपली कला जी आहे ती सादर करायची आहे, हेही आता म्हटलं जातं. आणि अर्णव ईश्वरीचं सुद्धा आता ह्याच्यामध्ये नाव घेतलं जातं, कारण प्रत्येकाचं नाव घेऊन ना स्पेशली त्यांना आता बोलवलं जात असतं. मग आता प्रत्येकाला सांगितलं जातं की थोड्याच वेळात आपली स्पर्धा सुरू होईल. स्पर्धा सुरू झाल्यानंतर तुम्हाला कुठेही जाता येणार नाही, त्यामुळे पटकन सगळेजणं पूर्ण तयारीनिशी कामाला लागा, हेही अँकर जीजीने सांगितलेलं असतं. मग आता अँकरचं बोलणं जसं पूर्ण होतं ना, तसं आता टाळ्यांचा कडकडाट होतो आणि त्यामुळे प्रत्येकाला आता काही झालं तरीसुद्धा ही स्पर्धा जिंकायची आहे. पण या स्पर्धेमध्ये खूपच मनोरंजक असं वळण आलेलं आहे. ते म्हणजे या स्पर्धेमध्ये असं सांगितलं आहे की जे काही पॉईंट्स आहेत ते एंडिंगला सांगणार आहेत. तेच तर गुलदस्त्यात ठेवून ना आता सगळेच जण जे आहेत ते तयारीला लागणार आहेत. येत्या आता या सगळ्याची अनाऊन्समेंट वगैरे होते. तेच आता जी सौदामिनी असते ना, तिला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. ती विचार करत असते की तिने काय ठरवलं होतं आणि ते सगळं काही फ्लॉप होतं आहे आणि त्यामुळेच ना तिला राग संताप होत असतो. त्यामुळे आता ती इकडे तिकडे बघते आणि इकडे तिकडे बघून ना ती आता पटकनी तिकडनं जायला निघते. आणि जेव्हा ती पटकनी तिकडनं जायला निघते ना, तेव्हा आता तिला दुसरं काहीसुद्धा सुधरत नसतं. तिला फक्त या सगळ्या काही गोष्टी कळत होतात की काही झालं तरीसुद्धा प्लॅन जो आहे तो कधीच सक्सेस होत नाही आहे. मी उगाच या लोकांवर विश्वास ठेवते असंही सौदामिनीला कुठेतरी मनातून वाटू लागलेलं असतं. इकडे आता अर्णव ईश्वरीच्या नावाने खूप जास्त मोठा जयघोष होत असतो, कारण अर्णव ईश्वरीचे फॅन फॉलोवर्स जास्त असतात. मामासुद्धा त्यात भर असतो. मामाही आता जोरजोरात टाळ्या वाजवून ओरडू लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सौदामिनी जी आहे ना ती पटकनी बाजूला येते, कारण तिने आता ठरवलेलं असतं की काय चाललंय काय हे, आपण आपल्या परीने जिंकायचे प्रयत्न करतोय, पण हे सगळे प्रयत्न अयशस्वी का घडतायत असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळे ती इकडे तिकडे फिरत असते. तेच जेव्हा आता ती इकडे तिकडे फिरत असते ना, तेव्हा मात्र आता राकेश म्हणत असतो की तुम्ही इतक्या हायपर का होताय, तुम्ही ना आधी एक काम करा, हे पाणी पिऊन घ्या. त्यावर आता ती म्हणत असते की मला पाणी वगैरे ना काहीसुद्धा नको आहे, तू काळजी करू नकोस माझी. पण आता वल्लरीही तिथे आलेली असते आणि जशी वल्लरी तिथे येते ना, तसं आता म्हणत असते की तुम्ही कोणीही काळजी करू नका, सगळं काही नीट होणार आहे. कारण नम्रता जी आहे ती अचूक काम करेलच. यावेळेला कोणतीही काळजी करायचं कारण नाही, कारण नम्रताने आता जिंकण्यासाठी ना बरेच प्रयत्न केलेले आहेत. त्यावर सौदामिनी म्हणत असते की किती वेळ आपण या सगळ्याची अपेक्षा ठेवणार आहोत. त्यावर दुसरीकडे राकेश जो आहे तो म्हणतो की बहुतेक तुम्ही विसरताय की नम्रता जी आहे ती ईश्वरीची बहीण आहे आणि ईश्वरीची बहीण असताना ती कसं काय हे सगळं काही करू शकते. तेव्हाच ना जरी ती ईश्वरीची बहीण असली तरी तिच्या मनामध्ये विष कालवायचं काम ना मी पहिल्या दिवसापासून केले आणि त्याचाच फायदा ना आपल्याला या स्पर्धेमध्ये होणार आहे. मग आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलल्या जात असतात तेव्हा मात्र आता तुमच्याच्याने काहीच होणार नाही. आता जे काही करायचं असेल ना ते मलाच करावं लागणार आहे असंही आता म्हटलं जातं. आणि आज तर यामध्ये ना एक मोठा असा धमाका होणार आहे. मग आता तो म्हणतो ना धमाका होणार आहे, त्याबरोबर इकडे अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ना आज शेवटचा दिवस असणार आहे असं देखील आता हा राकेश बोलत असतो. तो आता धमाका आणि ह्या सगळ्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इथे असणाऱ्या वल्लरी आणि सौदामिनीला बसतो. मग आता समजतं की हा नक्कीच ना ह्या स्पर्धेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय असाही विचार आता कळलेला असतो. म्हणूनच मग आता जेव्हा तो हे सगळं काही बोलून दाखवतो ना तेव्हा मात्र वल्लरी आणि त्याचसोबत सौदामिनी घाबरतात आणि त्या म्हणत असतात की तू हे सगळं काय बोलतोय, म्हणजे तू आता ठरवूनच आला आहेस का की बॉम्बस्फोट वगैरे करायचा, तर तसा समज नको करून घेऊ प्लीज तसं काही करू नकोस, या सगळ्यामुळे पूर्ण वाट लागेल. तसंही नम्रताचा प्लॅन आहे ना असंही आता इकडे सौदामिनी बोलत असते. तुझा प्लॅन बाजूला ठेव, पण आपल्याला नम्रताचाच प्लॅन आपण आता हे सगळं करूया. पण आता इथे असणारा जो राकेश आहे तो म्हणतो की नाही तुमचे जे काही प्रयत्न आहेत ना ते कधीच सक्सेस होत नाही आहेत. त्यामुळे माझा विचार तर पक्का झालेला आहे की आपण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या परीने करायच्या. म्हणजेच मग आता त्याचं ठरलेलं असतं की मी तुमचं दोघींचंही ऐकणार नाही आहे, मी करणार आहे हा बॉम्बस्फोट. कारण आजपर्यंत ना मी खूप काही सहन केलं आहे, पण इथून पुढे नाही.
ती अर्णवची बायको, गोड बायको, खरं तर तिच्यावर हक्क आपला होता याच त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण तो आता पूर्णपणे खोलून बोलत नव्हता. पण तेच आता या सगळ्या काही गोष्टी होत असताना इकडे आता नम्रता जी आहे ती रियाज करत असते. नम्रता रूममध्ये रियाज करत असताना तिकडे आता वल्लरी आलेली असते आणि वल्लरी म्हणत असते की काय चाललंय. त्यावर नम्रता म्हणत असते की काय नाही आई, प्रॅक्टिस करते, कारण आता ना मला ही स्पर्धा ना काही झालं तरी जिंकायचं आहे आणि त्यासाठी मला जितकं करता येईल ना तितके प्रयत्न मी करते, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा हे सगळं तर होतच राहील गं, पण ही स्पर्धा तू जिंकणार आहेस याची खात्री आहे का तुला? कारण या स्पर्धेत तुझ्याबरोबर ईश्वरीसुद्धा आहे. मग आता तुम्ही काळजी करू नका, माझे प्रयत्न चालू आहेत काही ना काही करायचे. त्यावर आता मलासुद्धा हेच वाटतं गं की ही स्पर्धा तू जिंकावीस, यासाठी मी सुरुवातीपासून बरेच प्रयत्न केले, तूही बघितलंस. पण आता प्रयत्न तुला करायचे आहेत. तुलाही जर स्पर्धा जिंकायची असेल तर तुलाच ईश्वरीला मागे टाकावं लागेल, तेव्हाच तुला या घरात मानसन्मान मिळेल. बघ, मी तुझ्या चांगल्याचाच विचार करते आणि तुला या गोष्टी सांगते. मला फक्त एवढंच वाटतं की तुझासुद्धा मान जपला जावा. मग या सगळ्या गोष्टी नम्रताला जेव्हा वल्लरी सांगत असते तेव्हा मात्र आता नम्रता म्हणत असते की आई, तुम्ही माझी खूप काळजी करता हे मला दिसते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी ईश्वरीचं काय करायचं ना हे मी बघते. तेच आता वल्लरी उगाच तोंड देखलं का होईना म्हणत असते की मला कळतंय की तुझी ही बहीण आहे आणि त्यामुळे तुला तिच्या विरोधात जायला कसं तरी वाटतं, पण काय करणार, जर तुला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल ना तर तुला तिच्या विरोधात हे जावंच लागणार आहे, काही झालं ना तरीसुद्धा. मग आता नम्रता हायपर होते. नम्रता हायपर झाल्यावर तिला आता वल्लरी कसंबसं समजावते आणि वल्लरी तिला म्हणत असते की माझा विश्वास आहे तुझ्यावर, कारण मला पूर्णपणे खात्री आहे की स्पर्धा तू जिंकणार आहे आणि त्यासाठी तू पुरेपूर प्रयत्न करणार आहे की ईश्वरीला या स्पर्धेतून हरवण्यासाठी. हेही आता वल्लरी मुद्दामून का होईना बोलत असते. त्यानंतर ती उगाचच तिला सांगत असते की जा, तुला प्रॅक्टिसची खूप जास्त गरज आहे आणि मग तू प्रॅक्टिस कर, जेणेकरून आपणच या स्पर्धेमध्ये जिंकू. असं बोलून तोंड देखलं का होईना तिचं आता ती कौतुक करत असते. तिला आता माहिती असतं की आपण जर एवढं गोड बोललं तरच आपल्याला जे काही गोष्टी हव्या आहेत त्या साध्य होणार आहेत, नाहीतर काहीच आपल्याला जे हवं ते भेटणार नाही. हेही बरोबर नाही या वल्लरीला माहिती असतं आणि त्यासाठी वल्लरी आता अगदीच हुशारीने हा डाव खेळत असते, कारण तिला माहिती की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण घडवून आणायला हव्यात आणि त्यासाठी ती म्हणत असते की चल आता तुझं चालू दे, आ काय ते गातेस ना ते कर कंटिन्यू, असंही आता वल्लरी तिला बोलते. वल्लरीने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र आता नम्रता म्हणत असते की आई, आता तुम्ही बघाच ना मी नेमकं काय करते ते, कारण आता जराही मी थांबणार नाही आहे. मी ठरवले या सगळ्या काही गोष्टी करून दाखवायच्या म्हणजे दाखवायच्या, असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे ना आता राकेश जो आहे तो आता इथे सगळ्यांचा विश्वास जिंकायचा प्रयत्न करत असतो. हातात एक बॉक्स असतो आणि तो बॉक्स जो आहे ना तो आता हळूच का होईना घेऊन चाललेला असतो. तो आता हातात ना त्याच्या बॉक्स घेऊन जातोय आणि तिथे असणाऱ्या डस्टबिनमध्ये त्याने तो बॉक्स फेकलेला असतो आणि हे सगळं काही तिथे असणारी लोक पाहत असतात. मग ह्या दोघांनीही आता बघितलेलं असतं. तेच आता त्यांना राकेशवर संशय येतो की राकेश ना काहीतरी करतोय. मग आता राकेशने तो बॉक्स त्या डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर ती माणसं बोलत असतात की ओ थांबा, तुम्ही ना या डस्टबिनमध्ये काहीतरी टाकलेलं आहे. त्यावर राकेश म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी कचरा होता तोच टाकला. पण त्याला ना तो बॉम्ब जो आहे तो सेट करायचा असतो ना, त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. मग आता जेव्हा हे सगळं काही बोललं जातं तेव्हा तुम्हीच इथे हा बॉक्स टाकला, पण हा बॉक्स नेमका आहे तरी कसला सांगा. मग आता हा बॉक्स उघडून दाखवत आहे की आता तुम्हाला मी व्हिडिओ बनवून व्हायरल करू, कारण तुम्ही काहीतरी नक्कीच करताय, आम्हाला ना तुमच्यावर संशय आला आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि आता जी बाई असते ना ती लगेच मोबाईल ऑन करते आणि मोबाईल ऑन करून व्हिडिओ बनवायला लागते. त्याबरोबर राकेश घाबरतो, हा जर व्हिडिओ पूर्णपणे व्हायरल झाला तर आपण इथे आहोत हे पोलिसांनासुद्धा कळेल, पोलीस मला ओळखतील, ही कुठेतरी आता भीती मनामध्ये वाटू लागलेली असते आणि त्यामुळेच ना तो आता बघत असतो. पण तो आता विचार करतो की हे कुठेतरी थांबवायला हवं, कंट्रोल करायला हवा. पण आता तेच त्याला सांगितलं जातं की पहिल्यांदा ना तुम्ही हा जो बॉक्स आहे ना तो ओपन करून दाखवा. मग आता जेव्हा तुला बॉक्स ओपन करून दाखवायला सांगितला जातो तेव्हा तो आधी घाबरलेला असतो. तो घाबरलेला असतो ना त्यामुळे आता या लोकांना संशय येतो. पण आता तो हळूच त्या डस्टबिनजवळ जातो
आणि तो आता म्हणत असतो की 2च मिनटं थांबा, मी तुम्हाला दाखवतो हा बॉक्स उघडून. मग आता त्याने सगळ्यांची खात्री करायला हवी म्हणून तो बॉक्स उघडून दाखवलेला असतो. तर त्या बॉक्समध्ये ना पूर्णपणे कागदाचे तुकडे तुकडे असतात आणि त्या बॉक्समधून जेव्हा ते कागदाचे तुकडे बाहेर पडतात ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं पाहत राहतात. मग आता त्या दोघांनाही समजतं, जे स्पर्धेमध्ये भाग घेणारे स्पर्धक आहेत त्यांनाही आता समजलेलं असतं की नाही, हा तर खरंच ना कचराच आहे, आपण उगाच ना या माणसाबद्दल गैरसमज करून घेतला, असाही विचार आता ते दोघंही जण करू लागतात. तेव्हाच राकेश मनातल्या मनात बोलतो की मी काय वेडा आहे का यांना असं सहज म्हणून मला पकडायला द्यायला. मी पण हुशार आहे, कारण मलाही माहिती आहे की इथे ना यांचे फॅन फॉलोअर्स आहेत आणि या फॅन फॉलोअर्सना कसं हँडल करायचं ना, या सगळ्याच गोष्टींचा विचार केला आहे मी. आणि म्हणूनच तर मी या गोष्टी घडवून आणल्या, का तर आता लोकांचा माझ्यावर विश्वास बसेल. मी कुठेही काही टाकलं तरी मला कोणीही विचारणार नाही, यासाठी ह्याने स्टंटबाजी केलेली होती. आणि त्याने आता ही जी काही स्टंटबाजी केलेली होती ना, त्यामुळे त्याला आनंद होत होता. तो म्हणत होता की आता असाच आहे ना, बॉम्बसुद्धा कुठेतरी ठेवतो, मग लोकांचा आता माझ्यावर विश्वास बसलेला आहे. 4 माणसांमध्ये मी हे दाखवले म्हटल्यावर आता ह्या लोकांना माझं ऐकावंच लागेल, असंही आता तो बोलत असतो आणि हसत असतो. आणि त्यानंतर आता त्याने त्या बॉम्बबद्दल पूर्णपणे खात्री करून घेतलेली असते, कारण आज ना त्याला अर्णव ईश्वरीचा हा दिवस शेवटचा करायचा असतो. ईश्वरी आता स्पर्धेसाठी छान तयारी झालेली असते आणि छान अशी तयार झालेली असताना अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि अर्णव तिला म्हणत असतो की तयारी झाली ना पूर्ण. ईश्वरी म्हणते की हो, फक्त आता फ्लॉवर्स नेकलेस आणि ते सगळं काही घालायचं आहे, हेही आता तिने म्हटलेलं असतं. त्यावर आता तो तिचं कौतुक करतो आणि तू ह्या गोष्टी करून दाखवशील असं बोलून तिला आता प्रोत्साहन देत असतो. आता ईश्वरीसुद्धा पूर्णपणे तयारीत असते. तिलाही हेच वाटत असतं की आता आपल्याकडे पूर्ण वेळ कमी आहे. पटकन ती ना तिची फ्लॉवरची ज्वेलरी असते ना, ती पूर्ण घालून घेते, कारण आता तिला पूर्णपणे तयार होऊन राहायला इथे अर्णवने सांगितलेलं होतं, कारण कधीही अनाऊन्समेंट होईल आणि त्याचसाठी जायचं आहे. आणि त्याबरोबर ती घुंगरूसुद्धा पायात बांधते, कारण ती विचार करते की आता आपण जास्त वेळ इथे थांबलं तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा आपण तयारी करूया आणि मग आपण प्रॅक्टिसही करूया, हेही आता तिचं ठरलेलं असतं. आणि त्याचसाठी तिने आता पायात घुंगरूही घालून घेतलेले असतात आणि छान तयार झालेली असते. आता नम्रता तिथे येते आणि नम्रताना त्या पडद्याआडून पाहत असते. नम्रताला दिसतं की ही तर तयार झाली आहे, म्हणूनच मग नम्रता आता तिचा गेम करायचा ठरवते. नम्रताला असं वाटत असतं की ही स्पर्धा फक्त तिने जिंकावी, तिच्या बहिणीने ही स्पर्धा जिंकू नये आणि त्याचसाठी तिचे आता प्रयत्न सुरू असतात. म्हणूनच मग तिने आता या सगळ्यामध्ये मुद्दामून या ईश्वरीचा पाय हा फ्रॅक्चर करायचा हे ठरवलेलं होतं. ईश्वरीला जर नाचताच आलं नाही तर ईश्वरी कशी पुढे जाणार आहे या स्पर्धेमध्ये, यासाठीची सोय ना आता तिने केलेली होती. ईश्वरी मात्र गणूबाप्पाकडे हात जोडून प्रार्थना करत होती, सगळं काही चांगलं होऊ दे म्हणून. आता नम्रता बरोबर बारीक लक्ष ठेवून असते. नम्रता बघत असते की आता ईश्वरी डान्सची प्रॅक्टिस करणार आहे आणि ही डान्सची प्रॅक्टिस तिला जागेवर बसवेल आणि त्याचसाठी तिने आता हे सगळे काही प्लॅनिंग्स केलेले असतात. आणि मग तिने स्केटिंग आणलेलं असतं आणि ते स्केटिंग ना मुद्दामून तिने आता ईश्वरीच्या पायाखाली सोडलेलं असतं, जेणेकरून ईश्वरी त्याच्यामध्ये अडकेल आणि ईश्वरी एकदा का त्याच्यात अडकली की मग ईश्वरी घसरून पडणार. आणि तसंच झालेलं असतं. ईश्वरी डान्स करता करता तिच्या पायाखाली ते स्केटिंग येतं आणि त्यामुळे ती आता घसरून पडते. जशी आता ती घसरून पडते ना, तसं आता अर्णवही तिथे आलेला असतो. अर्णव हे सगळं काही बघतो. अर्णवला तर धक्काच बसतो. अर्णव म्हणत असतो की काय झालं. मग तेव्हाच डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की ह्यांच्या पायाला खूप जास्त सूज आलेली आहे, त्यामुळे आता मी कसलीच हालचाल करायची नाही आहे. मग तेव्हाच ती म्हणत असते की पण माझा डान्स आहे त्याचं काय. मग आता तुम्हाला डान्सही करता येणार नाही आहे, मी तर तुम्हाला सांगितले हालचाल करायची नाही आहे, पायाला सूज आहे त्यामुळे. मग आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर ना खूप मोठा धक्काच इकडे असणाऱ्या अर्णव ईश्वरीला असतो. मग आता ईश्वरी या स्पर्धेत भाग घेऊन कशी आता विजयी होणार आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.